हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आर बी पाटील. आज आपण आत्ताच्या लेक्चरमध्ये सिलेबस डिस्कस करणार आहोत इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा. राईट. हा जो काही इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा सिलेबस आहे हा मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलला कॉमन आहे. राईट. सो सब्जेक्टचं टायटल आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि त्याचा कोर्स कोड आहे 22-207. आता हा जो काही सब्जेक्ट आहे ते एक्सटेन्शन ऑफ इंजिनिअरिंग ग्राफिक्स आहे. जे आपण ग्राफिक्समध्ये कन्सेप्ट शिकलो त्याचाच पुढचा पार्ट आपल्याला आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग बघायचा आहे. राईट. सो आता रॅशनल म्हणजे काय, इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे काय आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय काय एक्झॅक्टली शिकणार आहात आणि त्याचा यूज पुढे कुठं असणार आहे. इज नथिंग बट इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि रॅशनल. Engineering drawing is a language of engineers, right? The concept of drawing language are used in visualizing the situation, materializing the ideas, conveying the instructions which are used in carrying out engineering jobs. The course aims at developing the ability to draw and read projection of lines, planes, solids, and develop imagination and translating skills into drawing, orthographic, sectionals, missing views, and auxiliary views of common engineering components. Knowledge of conventional representation of various joints helps us to read and draw various production drawings. This course also aims at building foundation for further courses related to engineering drawing and other allied courses in coming semester. जसं इथं आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे, जसं की आपण लास्ट सेमिस्टरमध्ये जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स बघितले, इंजिनिअरिंग कर्व्स बघितलं, राईट. परत ऑर्थोग्राफिक, रेग्युलर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन, आयसोमेट्रिक प्रोजेक्शन बघितलं. तसंच एक्सटेन्शनमध्ये आपल्याला सेक्शन ऑर्थोग्राफिक बघायचं आहे, मिसिंग व्ह्यू बघायचं आहे. मिसिंग व्ह्यू म्हणजेच काय की दोन व्ह्यूज दिले जातील तुम्हाला, त्यातलं कुठला एखादा थर्ड मिस झालेला व्ह्यू तर तुम्हाला काढायचा आहे. राईट. हे असं तुम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये रॅशनली बघायचं आहे. कॉम्पिटिशन म्हणजे काय, स्टुडंट हा विषय शिकल्यानंतर स्टुडंट कशाची कॉम्पिटंट होऊ शकतात, म्हणजे काय करू शकतात. Student will be able to prepare engineering drawing using prevailing drawing standards and instruments. Right. आता कोर्स आउटकम. कोर्स आउटकम म्हणजे काय की हा विषय शिकल्यानंतर किंवा हा चॅप्टर ह्या विषयाचे जेवढे चॅप्टर होते शिकल्यानंतर तुम्ही काय काय करू शकणार. फर्स्ट कोर्स आउटकम आहे ते ड्रॉ प्रोजेक्शन ऑफ 2D and 3D स्टँडर्ड रेग्युलर एंटिटीज. आपण फर्स्ट ह्या याच्यातून काय शिकणार आहोत, 2D 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनचे प्रोजेक्शन्स कसे काढायचे ते बघणार आहोत. नेक्स्ट आपण ड्रॉ सेक्शनल व्ह्यूज ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टचं सेक्शन दिलं असेल तुम्हाला तर ते कसं काढायचं ते आपण इथं बघणार आहोत. परत ड्रॉ सेक्शनल व्ह्यूज ऑफ एन ऑब्जेक्ट, ड्रॉ मिसिंग अँड ऑक्झिलरी व्ह्यूज ऑफ ऑब्जेक्ट, use various drawing codes, conventions and symbols as per Indian standard SP 46 and draw freehand sketch of given engineering elements. So overall as a teaching scheme कसं आहे हे बघत आपण आठवड्याला 3 लेक्चर आहेत आणि 4 तासाचा प्रॅक्टिकल म्हणजे डबल टर्न आहे. तो टोटल क्रेडिट जातं त्याचे 7. आपल्याला ड्रॉइंगला 4 तासाचा बोर्डाचा पेपर आहे MSBTचा. तो 70 मार्काचा असणार, त्याला मिनिमम 28 मार्क पासिंग असणार आहे. 30 मार्क्स तुमचं PA असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे 2 क्लास टेस्ट होते, क्लास टेस्ट फर्स्ट, क्लास टेस्ट सेकंड आणि 10 मार्काचं मायक्रोपॉइंट. असे एकूण तुमच्या थेअरीमध्ये झाले 100 मार्क आणि प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल एंड सेमिस्टर एक्झाम आहे तिथे तुम्हाला बोर्डाची एक्सटर्नल प्रॅक्टिकल एक्झाम आहे 25 मार्काची. राईट. आणि प्रॅक्टिकल पे म्हणजे शीट्स, जे काही तुम्ही शीट्स करणार त्याचे तुम्हाला 25 मार्क आहेत. राईट. त्यानंतर प्रॅक्टिकल्स. आता तुम्ही प्रॅक्टिकल्स कुठले कुठले आहेत तुम्हाला त्यामध्ये टोटल 8 ते 10 शीट्स काढायचे आहेत. पहिल्या शीटमध्ये तुम्हाला प्रोजेक्शन ऑफ स्ट्रेट लाईन्स आणि प्लेन्सवर शीट काढायची आहे. दुसरी शीट तुम्हाला काढायची आहे ती प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्सवर काढायची आहे. तिसरी जी काही शीट तुम्हाला काढायची ती सेक्शनल व्ह्यूजवर काढायचं आहे. चौथी शीट आणि 5वी शीट ही तुम्हाला सेक्शनल ऑर्थोग्राफिकवर काढायची आहे. 6वी शीट ही तुम्हाला मिसिंग व्ह्यूवर काढायची आहे. 7वी शीट तुम्हाला ऑक्झिलरी व्ह्यूजवर काढायची आहे. 8वी शीट तुम्हाला फ्री हँड स्केचवर आहे. राईट. आता तुम्हाला ओरल सिलेबस काय काय बघणार आहोत. आपण चॅप्टर्स किती आहेत आता आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, प्रोजेक्शन ऑफ स्ट्रेट लाईन्स अँड प्लेन्स. आता इथे तुम्हाला प्लेन्स इज नथिंग बट अ 2 डायमेन्शन. राईट. त्याची थिकनेस आपण निग्लिजिबल कन्सिडर करतो. सो त्या थिकनेसमध्ये आपल्याला 2 डायमेन्शनमध्ये प्लेनमध्ये आपल्याला रेक्टँग्युलर प्लेन, हेक्सागोनल प्लेन, पेंटागोनल प्लेन असे डिफरंट टाइप्स ऑफ प्लेन्स आणि त्याचे प्रोजेक्शन्स काढायचे आहेत.
विथ रेफरन्स टू हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन. आणि प्रोजेक्शन ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे काय, एक रेष दिलेली असते तुम्हाला, एक लाईन, आणि त्याचे प्रोजेक्शन विथ रेफरन्स टू एच पी आणि व्हीपी. राईट. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर बघायचं तर आपण प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्स. इथे आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ सॉलिड्स बघायचे आहेत. आता इथे 2D झाल्यानंतर 3D. इथे तुम्हाला लेंथ पण असते, विड्थ पण असते, आणि इथे तुम्हाला हाईट दिली जाईल प्रोजेक्शन ऑफ सॉलिड मध्ये. इथे तुम्हाला कोनचं बघायचं प्रोजेक्शन, सिलेंडर बघायचे, प्रिझम आणि पिरॅमिडचे प्रोजेक्शन्स काढायचे. आता ह्याच एक्सटेन्शन मध्ये तुम्हाला थर्ड चॅप्टर असणार आहे सेक्शन्स ऑफ सॉलिड. राईट. इथे तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक जे काही सॉलिड्स आहेत तर प्रत्येक सॉलिडला कट केल्यानंतर त्याचे प्रोजेक्शन्स कसे दिसणार आहेत हे आपल्याला इथं सेक्शन ऑफ सॉलिड्स मध्ये बघायचे. राईट. नंतर नेक्स्ट आहे आपलं चॅप्टर सेक्शनल ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. हे जे काय आहे हे एक्सटेन्शन ऑफ ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन आहे, जे आपण फर्स्ट सेमिस्टरला ऑर्थोग्राफिक चॅप्टर बघितला त्याचंच एक्सटेन्शन म्हणजे सेक्शनल ऑर्थोग्राफिक आहे. राईट. तिथं आपण काय करतो, रेग्युलर फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू काढतो. इथेही सेम काढायचं आहे. मग तिथं काय होत होतं की आपल्याला एखादा पार्ट हिडन असेल तर तिथं आपण प्रोजेक्शन कसं काढत होतो, डॉटेड काढत होतो. राईट. पण ते जर एखादा ऑब्जेक्ट मध्ये एन नंबर ऑफ हिडन लाईन्स असेल किंवा एन नंबर ऑफ हिडन ऑब्जेक्ट असेल तर तिथे डॉटेड लाईन भरपूर होणार आहे. आणि डॉटेड लाईन भरपूर झाल्यामुळे आपल्याला ते ऑब्जेक्ट किंवा कंपोनंट अंडरस्टँड करायला अडचणी येणार. सो त्यामुळे आपल्याला तिथं तिचे काही सॉलिड्स ऑर मॉडेल्स आहेत त्याला वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये कट केल्यानंतर त्याचं प्रोजेक्शन्स आपले डिटेल्स कसे दिसतात त्यासाठी आपण सेक्शन्स वापरणार आहोत. नेक्स्ट जो चॅप्टर आहे आपला पाचवा, मिसिंग व्ह्यू आणि ऑक्झिलरी व्ह्यूज. आता मिसिंग शब्दाचाच अर्थ आहे की मिस झालेला व्ह्यू. जर तुम्हाला कोणतेही दोन व्ह्यू दिले जातील, फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू दिला जाईल किंवा फ्रंट व्ह्यू साइड व्ह्यू, आणि विथ द हेल्प ऑफ दिस व्ह्यू तुम्हाला जो मिस झालेला व्ह्यू आहे किंवा हरवलेला व्ह्यू आहे तो तुम्हाला काढायचा. राईट. नेक्स्ट जो चॅप्टर त्यातला भेटायचा दुसरा ऑक्झिलरी व्ह्यू आहे. राईट. ऑक्झिलरी व्ह्यू हे कशासाठी वापरतो आपण बेसिकली की जिथं पार्ट इन्क्लाइंड आहे, इन्क्लाइंड पार्ट असतो म्हणजे वेगवेगळ्या अँगलमध्ये कट केलेले अँगल असलेले पार्ट, त्याच्यावर वेगवेगळे जॉमेट्री असलेले पार्ट आहे, त्याचं ऍक्च्युअल ट्रू शेप आणि साईज आपल्याला रेग्युलर ऑर्थोग्राफिक आणि सेक्शन ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये दिसत नाही किंवा त्याचं एक्झॅक्ट ट्रू शेप कळत नाही. तर त्यामुळे आपल्याला त्याचं एक्झॅक्ट ट्रू शेप आणि हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ऑक्झिलरी व्ह्यूचा यूज करायचा आहे. राईट. त्यानंतर आपल्याला लास्ट चॅप्टर बघायचा आहे तो फ्री हँड स्केच किंवा कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन. जे आपण लास्ट ग्राफिक्स मध्ये आपण फ्री हँड नट बोल्ट्स बघितले, स्क्रूज बघितले, परत कॉमन फीचर्स बघितले, त्याचंच एक्सटेन्शन आपल्याला आता इथं फ्री हँड्स बघायचे आहेत. परत रिवेटेड जॉईंट, लॅब जॉईंट्स आणि कपलिंग्स याचे जे काय फ्री हँड स्केच आहे ते आपल्याला ओव्हरऑल बघायचं आहे. आता इथं आपल्याला सजेस्टेड स्पेसिफिकेशन टेबल व क्वेश्चन पेपर म्हणजे आपलं क्वेश्चन पेपर इथं बोर्ड ह्या सेमिस्टर बोर्डाचा पेपर असणार आहे. त्याचं ओव्हरऑल मार्किंग स्कीम काय आहे आपल्याला दिलेलं आहे. सो पहिला चॅप्टर आपल्याला प्रोजेक्शन ऑफ स्ट्रेट लाईन्स अँड प्लेन्स किती मार्काला आहे, टोटल 10 मार्काला. किती मार्काला आहे, 10 मार्काला. नेक्स्ट प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्स चॅप्टर किती मार्काला आहे, 12 मार्काला आहे. सेक्शन्स ऑफ सॉलिड्स 12 मार्काला. सेक्शन ऑर्थोग्राफिक व्ह्यूज 12 मार्काला. मिसिंग अँड ऑक्झिलरी व्ह्यूज 18 मार्क. फ्री हँड स्केच अँड कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन 6 मार्क. हा जो काही सब्जेक्ट आहे हा टोटली ड्रॉइंग आहे. याच्यामध्ये थेरी पार्ट काहीही नाहीये. जे काही काढायचं ते ड्रॉइंग. मग कंडिशन्स फक्त लक्षात यायला पाहिजेत. विथ रेफरन्स टू दॅट कंडिशन्स आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. राईट. फक्त जे आपण ऑर्थोग्राफिकला कंडिशन्स वापरल्या म्हणजे बेसिक प्रिन्सिपल प्लेन जसे की व्हर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन, साइड व्ह्यू आपण प्रोफाइल प्लेनला काढला, त्याच्याच रेफरन्स टू आपल्याला इथं प्रॉब्लेमची कंडिशन्स दिले जातील ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. राईट. हे ओव्हरऑल सब्जेक्ट्स आपण मध्ये काय काय बघणार आहे, ओव्हरऑल मार्किंग स्कीम बघितलं, त्या चॅप्टर मध्ये काय काय बघणार आहोत हे आपण थोडंफार ब्रीफिंग मध्ये बघितलं, प्रॅक्टिकल्स पण बघितलं. राईट. तर मायक्रो प्रोजेक्ट इथं काय म्हणलं, सजेस्टेड मायक्रो प्रोजेक्ट. आपल्याला मायक्रो प्रोजेक्ट मध्ये काय काय करायचं आहे, वुडन थर्मोकॉल मॉडेल करायचे आहेत किंवा तुम्हाला कुठलेही दोन व्ह्यूज दिले जातील त्यात तुम्ही मिसिंग व्ह्यू फाइंड आउट करायचं तुम्हाला दिलं जाईल. परत थर्मोकॉलचे मॉडेल्स, परत टाइप्स ऑफ सेक्शन्स आयडेंटिफाय करा असं तुम्हाला दिलं जाईल. राईट. हे असे ओव्हरऑल प्रॉब्लेम्स आपल्याला किंवा ओव्हरऑल हे जो काही सिलेबस आहे आपल्याला ओव्हरऑल हे आपल्याला त्या सेकंड सेमिस्टरमध्ये बघायचं आहे. त्याच्या ओव्हरऑल नेक्स्ट लेक्चर पासून आपण इन डिटेल म्हणजे सिलेबस स्टार्ट करणार आहोत. राईट. सो हे ओव्हरऑल सिलेबस आपण डिस्कशन केलेलं आहे. राईट.